महामानवाच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आक्रमक। ॲडव्होकेट आशिष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी नगरपालिका पुसद यांना दिले निवेदन। पुसद शहरातील महापुरुषांच्या पुतळ्याची दयनीय अवस्था सर्व पुसदकरांना माहीत आहे। सर्व डोळ्याने दिसत असून सुद्धा नगरपालिका आणि मुख्याधिकारी अभिजित वायकोस हे आंधळ्याची भूमिका घेऊन बसले आहे। नुकतंच लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली, परंतु आंधळ्या मुख्याधिकारी आणि नगरपालिकेला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचा भग्न पावलेला चबुतरा दिसलाही नाही। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे लीगल सेल प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट आशिष देशमुख व अधिकारी पदाधिकारी जेव्हा वंदन करण्यासाठी पोहोचले तेव्हा त्यांना हे सर्व सत्यबाब कळाली। आज दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी ॲडव्होकेट आशिष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे तसेच पुसद शहरातील सर्व पुतळ्याचे सुशोभीकरण लवकरात लवकर करण्यात यावे याकरिता नगरपालिका मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले। यावेळी पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। काल 1 ऑगस्ट रोजी 104वे जयंती डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची होती। त्या निमित्ताने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी काल जेव्हा आम्ही त्यांना अभिवादन करण्यासाठी जेव्हा पुतळ्याकडे गेलो त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की एवढ्या मोठ्या महामानवाची जयंती त्या ठिकाणी साजरी होत असताना त्यांच्या पुतळ्याचा जो चबुतरा आहे त्या चबुतराच्या टाईल्स त्या ठिकाणी फुटलेल्या होत्या, परिसरातील टाईल्स फुटलेल्या होत्या। त्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या पुसद नगर परिषदेच्या अंतर्गत येतात आणि त्यामुळे आम्ही काल सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी ठरवलं की आज रोजी माननीय मुख्याधिकारी श्री वायकोस साहेब यांच्याकडे निवेदन देऊन त्यांना या बाबीची कल्पना द्यावी। त्याप्रमाणे आज रोजी आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या वतीनं आज निवेदन देत असताना आम्ही माननीय मुख्याधिकारी साहेबांना विनंती केलेली आहे की अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या ज्या काही टाईल्स त्या ठिकाणी फुटलेल्या आहेत त्या टाईल्स तात्काळ त्या ठिकाणी बदलाव्यात, 1 महिन्याच्या आतमध्ये कारवाई करावी अशा पद्धतीचं त्यांना आम्ही मागणी केलेली आहे। त्याचसोबत पुसद परिसरातील जे काही महामानवांचे सगळे पुतळे आहेत त्यांचं सुशोभीकरण सुद्धा नगर परिषदेच्या वतीने करावं असं त्या बाबतीमध्ये निवेदन केल्यानंतर आम्हाला त्यांनी अतिशय सकारात्मक असा प्रतिसाद दिला आणि त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर या संदर्भातली वर्क ऑर्डर काढून आम्ही या पुतळ्याच्या सुशोभीकरणाकरता काम हाती घेऊ आणि अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या बाबतीत 8 दिवसाच्या आतमध्येच कारवाई करू अशा पद्धतीचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाची मागणी ही गेल्या अनेक वर्षांपासून जी प्रलंबित होती त्यासाठी सुद्धा आम्ही ज्यावेळेस आता मुख्याधिकारी साहेबांना बोललो त्यांनी तात्काळ आमच्या समोर त्याबाबतची कागदपत्र बोलावून घेतलेली आहेत आणि आजच वर्क ऑर्डर काढतो अशा पद्धतीचं त्यांनी आश्वासन त्या ठिकाणी दिलेलं आहे। त्याचसोबत विदर्भवीर आपले बाबासाहेब मुखरे यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाच्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही त्यांना विनंती केली असता त्या बाबतीतही नगर परिषदेचे मुख्याधिकारी वायकोस साहेब यांनी सकारात्मक भूमिका दर्शवून त्याबाबतची सुद्धा वर्क ऑर्डर लागलीच तयार करून ती काढण्यात येईल अशा पद्धतीचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे।